नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मेकॅनिकल टेक्नॉलॉजीची बोर्ड प्रश्नपत्रिका सन 2024-25साठी अभ्यासणार आहोत. अशीच प्रश्नपत्रिका आपली 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या पेपरमध्ये असणार आहे. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असेल आणि तो सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिली जाईल. मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी यासारखी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचाही पेपर आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली 9वी-10वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला थेरी विषयासंदर्भातही IMP प्रश्न मिळतील. काही महत्त्वपूर्ण सूचना या पेपरमध्ये दिल्या आहेत बघा. अशाच सूचना आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये सुद्धा असणार आहेत. सर्व प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. तृतीय काटकोन प्रक्षेप पद्धत वापरायची आपल्याला येथील प्रश्न सोडवत असताना. सर्व मापे मिलीमीटरमध्येच दिलेली आहेत. प्रश्नपत्रिकेतील दिलेल्या आकृत्या ह्या मापामध्ये नाही आहेत, त्याच जागेमध्ये दिलेल्या आहेत. काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण अचूक माप घेऊन दिलेल्या मापाप्रमाणे ती आकृती आपल्याला जी काही ड्रॉइंग पेपर पुरवला जाईल, कोरी पुरवणी, त्यावर आपल्याला त्या आकृत्या काढायच्या आहेत आणि त्या आकृत्या उत्तरपत्रिकेला जोडायच्या आहेत. या महत्त्वाच्या सूचना आपल्याला पाळायच्या आहेत. त्यानंतर पहिला प्रश्न आपला योग्य पर्याय निवडा हा असणार आहे. विधानं आपल्याला पुन्हा लिहायची आहेत. 5 गुणांसाठी आपल्याला या 5 गाळलेल्या जागा उत्तरासहित लिहायच्या आहेत. बघा त्या 5 गाळलेल्या जागा. अशाच 5 गाळलेल्या जागा आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये सुद्धा येणार आहेत. 3 पर्याय असतील, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडून ती गाळलेली जागा पूर्ण करायची. त्यानंतर पुढच्या 3 गाळलेल्या जागा ब भाग बघा. ए स्तंभ आणि बी स्तंभ दिलेला आहे, त्यांच्या अचूक जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर सी भाग चूक की बरोबरसाठी असणारे 5 गुणांसाठी 5 विधानं दिलेली आहेत. ती चूक की बरोबर आपल्याला अचूकरित्या ओळखायची आहेत आणि लिहायचे. डी भाग 5 गुणांसाठी असणारे आणि तो आहे राहील एका वाक्यात उत्तरे. 5 एका वाक्यात उत्तर आपल्याला दिले जातील. सर्व थेरीची जी काही मी व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, त्यातल्याच या सर्व गाळलेल्या जागा एका वाक्यात जोड्या लावा, चुकीबरोबर, थोडक्यात उत्तरे, हे टोटल सर्व प्रश्न त्यातलेच असणार आहेत. म्हणून ते जी काही थेरीचे नोट्स आहे ती व्यवस्थित पहा आणि अभ्यासा. प्रश्न दुसरा हा 12 गुणांसाठी असेल. कोणतेही 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. 3 गुणांसाठी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आकृती दिलेली आहे आणि तिच्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहायची आहेत. प्रश्न तिसरा हा 12 गुणांसाठी असेल. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा 10 गुणांसाठी सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 प्रश्न. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा 16 गुणांसाठी. सहावा प्रश्न, खालील प्रश्न सोडवा कोणताही एक. 10 गुणांसाठी 2 प्रश्न दिलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला पुरवणी दिली जाईल. त्यावर या विचारलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला काटकोन प्रक्षेप पद्धतीने काढायचं आहे. दोघांपैकी कोणतीही
एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बघा या ठिकाणी हे 2 प्रश्न दिलेले आहेत. त्या दोन्ही प्रश्नांच्या आकृत्या या पुढच्या पेजवर आहेत. अशी आकृती तुम्हाला मोजमापासहित काढायची आहे. बघा क्वेश्चन नंबर 6 साठी दिलेली आकृती. सेकंड आकृती. दोघांपैकी एक आकृती आपल्याला काढायची आहे. आणि हे त्यासाठी विचारलेले प्रश्न. व्यवस्थित सराव करा. 10 गुण इथे आहे एकाच आकृतीला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचा बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही आपल्याला लेटेस्ट क्वेश्चन पेपर हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.